तुम्हाला जर विचारलं भेंडीचा रंग कोणता असतो, तर तुम्ही एका मिनिटात सांगाल की हिरवा. सर्वसाधारण भेंडी ही भाजी हिरव्याच रंगाची असते. त्यामुळे तुमच्या डोक्यात भेंडीचा रंग हिरवा येईल. परंतु तुम्हाला कोणी भेंडी लाल रंगाची असते असं सांगितलं तर? हो, हे खरं आहे. कर्जतमधील नवनाथ शेळके या शेतकऱ्यानं कृषी विभागाच्या मदतीनं आपल्या मळ्यात लाल भेंडीचं पीक घेतलंय. आरडे गावातील प्रगत शेतकरी नवनाथ शेळके यांनी आपल्या शेतात लाल रंगाच्या भेंडीची शेती केली आहे. अजंटा कंपनीनं कुमकुम हे संकरित वाण विकसित केलंय. त्या वाणाची उत्पादन क्षमता देखील अधिक असून कुमकुम जातीच्या लालसर रंगाच्या भेंडीला बाजारात 70 ते 80 रुपये किलो एवढा भाव आहे. अल्प उंचीचं झाड आणि बरोबर भेंडीच्या अन्य वाणाप्रमाणे लाल रंगाची भेंडी उत्पादन घेता येतं. कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी नितीन फुलसुंदर यांनी हे वाण उपलब्ध केलं असून कर्जत आणि खालापूर तालुक्यातील केवळ नवनाथ शेळके यांच्या शेतात केवळ 5 गुंठे क्षेत्रात हे पीक घेतलंय. लाल भेंडीला कुमकुम भेंडी देखील म्हणतात. ही भेंडी अतिशय पौष्टिक आहे. उत्तर प्रदेशमध्ये जास्त उगवली जाणारी ही भेंडी शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू शकते. कृषी वैज्ञानिकांनुसार लाल भेंडीमध्ये 94% पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात, जे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलला कमी करतात. या भेंडीमध्ये 66% सोडियम असतं. तसंच यामध्ये असणारे 5% प्रोटीन हे शरीरातील मेटाबॉलिक सिस्टीमला चांगलं ठेवतं. हिरव्या भेंडीप्रमाणेच तुम्ही या लाल भेंडीची देखील भाजी करू शकता. लाल भेंडीमध्ये इन्थोसायनिन आणि फेनोलिक्स असतं, त्यामुळे शरीरातील पोषण मूल्य वाढतात. या भेंडीमध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स देखील आहे. लाल भेंडी ही गर्भवती महिला, मुलांचा मानसिक विकास आणि त्वचेसाठी खूप उपयुक्त आहे. लाल लेडी फिंगर हृदयरोग, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी देखील फायदेशीर असते. सामान्य हिरव्या भेंडीच्या तुलनेत या लाल भेंडीचं पीक देखील 45 ते 50 दिवसात तयार होतं. त्यामुळे खाणाऱ्यांच्या हेल्थसोबतच शेतकऱ्यांच्या आर्थिक हेल्थ सुधारण्यास सुद्धा मदत मिळेल असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.